हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे भोगी आणि मी माझा स्वयंपाक वगैरे आटपलाय, पण आता आहे ना मिक्स भाजी जी आजच्या दिवशी जी भाजी केली जाते तर त्याची रेसिपी म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी। तर आता मी मला म्हणजे ज्या ज्या पदार्थ घ्यायचे होते किंवा जे भाजीपाला घ्यायचा होता ते सगळं मी रेडी करून घेतलंय आणि आता तुम्हाला सगळ्यांना मी दाखवते। तर चला रेसिपीला स्टार्ट करू। त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आलाय तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला आजची रेसिपी बघू आपण आणि एक छान अशी कमेंटसुद्धा करून जा। तर चला वळूया आपण रेसिपीकडे। तर हे बघा, इथे आपण आता सगळा जो म्हणजे मला ज्या ज्या भाज्या पाहिजे होत्या किंवा माझ्याकडे ज्या ज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या मी इथे भाज्या घेऊन टाकलेल्या आहे। तर हे तीन वांगे जे आहे ते चिरून घेतलेले आहे मी आणि पाण्यात ठेवली होती कारण काळी नाही पडू म्हणून। त्यानंतर 2 बटाटे चिरून घेतले छोट्या साईजचे। त्यानंतर गाजर जे होतं ते चिरून घेतलंय। त्यानंतर वालाच्या शेंगा, पण त्यामध्ये जे वालाचे बिया जे असते ते जास्त प्रमाणात ठेवले आहे। आणि तुम्हाला जर नुसते शेंगदाणे पाहिजे असतील, याच्यातले जे वालाच्या शेंगांमधले जे दाणे असतात ते पाहिजे असेल तर तुम्ही हे काढून टाकू शकता। मला दोन्हीही ठेवायचे होते त्याच्यामुळे मी ही साल पण ठेवलेली आहे आणि दाणे पण ठेवलेले आहे। त्यानंतर वाटाणा घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ, कारण आजच्या भाजीमध्ये तीळ ही टाकावीच लागते, त्याच्यामुळे इथे थोडीशी तीळ जी आहे मी रोस्ट करून घेतली आहे। आणि त्यानंतर इथे शेंगदाणे घेतले आहे। तर शेंगदाणे आपल्याला भाजून त्याच्या कूट करायचा आहे, याऐवजी तुम्ही खोबऱ्याचं कूट घेऊ शकता। तर दोन्ही ऑप्शनल आहे, शेंगदाणे किंवा खोबरं कोणतंही एक घेऊ शकता तुम्ही। तर मी इथे शेंगदाणे घेतले आहे। तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। तर आता आपण इथे गॅस चालू करून घेऊ आणि ह्या कढाईमध्ये सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर आता शेंगदाणे जे आहे ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे सारखे हलवत राहायचे, जेणेकरून जे साल आहे शेंगदाण्याची जे टर्ल आहे ते आपोआप निघल्या जाईल जास्तीत जास्त। तर इथे आपले शेंगदाणे जे आहे ते भाजले आहे छानपैकी। आता आपण हे काढून घेऊ आणि याची पावडर करून घेऊ। तर आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। तर आता सगळ्यात आधी हे कढईमध्ये टाकायचं आहे तेल। तेल जे आहे ते थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण भाज्या पण भरपूर शिजवायच्या आहे आपल्याला, त्यामुळे तेल जे आहे ते थोडं एक्स्ट्रा लागेल। तर आता तेल जे आहे ते चांगलं तापलं आहे आपलं। तर आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे। तर आता जिरं मोहरी आपली व्यवस्थित तळली आहे। तर आता आपण सगळ्यात आधी ज्या भाज्या आहेत त्या आपण थोड्याशा परतून घेणार आहोत तेलात। तर सगळ्यात आधी मी गाजर टाकणार आहे। गाजर जे आहे ते थोडंसे शिजायला या बाकीच्या भाज्यांपेक्षा थोडंसं कडक आहे, त्यामुळे आपण गाजर सगळ्यात आधी व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता गाजर जे आहे ते व्यवस्थित परतलं आहे आपलं। तर आता यामध्ये आपण वांगी टाकणार आहोत। पाणी नाही जाऊन द्यायचं। जे वांग्यांमधलं पाणी जे आहे ते व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग वांगी जी आहे ते टाकायची आपली। तर आता वांगी जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता जोपर्यंत आपली वांगी आणि गाजर जे आहे परतू राहिले तोपर्यंत आपण दुसरीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता यामध्ये आपली वांगी जे आहे ते व्यवस्थित परतले। आता यामध्ये बटाटे टाकणार आहोत।
तर हे बघा इथे ना आणि मसाले मी टाकून गेले, माझे म्हणजे लक्षात नाही राहिलं ती क्लिप घ्यायची, तर सॉरी बरं का, तेवढी क्लिप कट होऊन गेली आहे. तर इथे मस्त बघा आपली भाजी जी आहे ती मसाल्यांमध्ये आता परतते आणि आणखीन एक थोडं 5-1 मिनटं मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून देऊ आपण आणि त्यानंतर मग पाणी ॲड करायचं आहे. तर त्या अगोदर आता आहे ना आपण वाटाणे टाकून घेणार आहोत. तर आता हे वाटाणे पण व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि बघा आत्ताच भाजीला किती छान असा कलर आला आहे. आणि आपली वांगे जे आहे ते थोडेफार शिजलेले आहे. आता याने होईल काय की आपली भाजी जी आहे अगदी पटकन शिजणार आहे. आणि एकीकडे आपलं पाणी पण गरम होतं आहे, त्यामुळे जास्त टाईम पण नाही लागणार आहे, अगदी झटपट होईल ही भाजी. तर आता मी या ज्या वालाच्या शेंगा आहे तर त्या पण टाकणार आहे. त्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहे. तर इथे ना आपलं पाणी पण मस्त छान असं गरम झालं आहे. आता आपण आहे ना हे गरम पाणी या भाजीमध्ये ॲड करणार आहोत. तर जितकं पाणी लागेल भाजीला शिजायला त्यानुसार टाकायचं आहे. आता व्यवस्थित आपण भाजी हलवून देऊ आणि आता एक छान अशी फुल गॅसवर एक उकळ काढून घेणार आहोत. आता फुल गॅस करायचा आहे आणि एक उकळ काढून घ्यायची आहे. तर इथे भाजीला मस्त अशी उकळ आली आणि हे बघा तरी आत्ताच किती छान आली आपल्या भाजीला. तर आता आपण आहे ना हाफ झाकण ठेवायचं आहे, पूर्ण नाही झाकायची भाजी, अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी करायची आहे.